माय माऊली नमस्कार. चातुर्मास उत्सव सणवार ह्या उपक्रमातून आपण आज नवविधा भक्ती दुर्मिळ असं नवविधा भक्ती अभिवाचनातनं श्रवण करणार आहोत. ऐकलं आवडले तर नक्की प्रतिक्रिया कळवा. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्ममानवेदनं. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत जनाचे हे लक्षण, मज निरूपावे. सावध ओनी श्रुतिजन, ऐका नवविधा भजन. सद इच्छा श्री बोलले पावन, होई जे येणे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. ऐसे हे नवविधा. श्रवण श्रवण प्रथम भजन ऐसे जान, हरिकथा पुराण श्रवण. नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. ऐसे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधुनी घ्यावे. असार ते जाणुनी सा त्यागावे, या नाव श्रवण भक्ती, या नाव श्रवण भक्ती. कीर्तन सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. अखंड वैखरी वदवावी, यथा योग्य. भगवंतासी कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय. बहुत जनांची उपाय, हरि कीर्तन कलियुगे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षुण निर्गुण, बोलत जावे बोलत जावे. स्मरण 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 देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नाम स्मरणे पावावे समाधान. नित्यनेम प्रातकाळी, मध्याग्न काळी सायंकाळी. नामस्मरण सर्व काळी करीत जावे. हर्षकाळी विषमकाळी, पर्वकाळी प्रस्ताव काळी. विश्रांतिकाळी निद्राकाळी, नामस्मरण करावे. पादसेवन 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 तेची जाणावे, काया वाचा मनोभावे. सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव. ऐसे ठाई सद्भाव, दृढ धरावा. अर्चन अर्चन पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवता अर्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतिथ पूजन. आपुले गृहीचे देवार्चन, या नाव पाचवी भक्ती. याही वेगळे कुळधर्म, सोडून हे अनुक्रम. उत्तम अथवा मध्यम करीत जावे. नाना तीर्थे क्षत्रस जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी. काया वाचा मने, चित्ते वित्ते जिवे प्राणे. सद्भावे भगवत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराची. वंदन सहावी भक्ती. सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन. संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे. साष्टांग नमस्कारास अधिकारू, नाना प्रतिमा देव गुरु. अन्यत्र नमनाचा विचार, अधिकारे करावा. भक्त ज्ञानी वितरागी, महानुभाव तापसी योगी. सत्पात्रे देखुणी वेगे, नमस्कार घालावे. सर्व देवासी नमस्कारिले, त्या ऐका भगवंतासी पाविले. यद अर्थी वचन बोलले, आहे ते शास्त्री. नमस्कारासी वेचावे न लगे, नमस्कारासी कष्टावी न लगे. नमस्कारीसी काहीच न लगे, उपकारण सामग्री. या कारीने नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वाळती वरिष्ठे. येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती.
सात्वी भक्ती दास्य. दास्य सात्वे भजन ते दास्य जाणावे, पडिले काय तितुके करावे. सदा सानिध्यासी असावे देवद्वारे, देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण षडज नेणावे. चढते वाढते वाढवावे भजन देवाचे, जयंत्या पर्व महोत्सव असंभावे चालवी वैभव. जे देखता स्वर्गाचे देव तटस्थ होती, ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. पाडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ, सकळांचे करावे पारपत्य अलियांचे करावे आतिथ्य. ऐसे हे जाणावे सत्य सात्वी भक्ती. सख्य देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आठवे भक्तीचे साधन, आठवी भक्ती सख्य होय. लक्षण ऐसे देवास जयासी अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती. येणे करता भगवंती साख्य पडे घडे नेमस्त. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून एवघे जाण आपणासे पासी. देवभक्ताचा कैवारी देवपत्यासी तारी, देव होय सहायकारी हे अनाथांचा. देवकृपेचा सागर देवकरुणेचा जलधर, देवासी भक्ताचा विसर पडणार नाही. नवी भक्ती आत्मनिवेदन. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण करावे तत्वविवरण. म्हणजे केले भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विन काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा देव कोण ते ओळखावा. आपण आपण आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपण मिथ्यासाच देव देवभक्त आनंदमय, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. ऐसे ए नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती सकल्पाती चळन नाही, चळन नाही. नवविधा भक्तींचे आपण ओळी रूपात बघितले. तुम्हाला जर आवडले तर नक्की अभिप्राय करा, लाईक करा.